गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळी उठता क्षणी रिअलाईज झालं की आज माझ्या सासूबाई नाही आहेत घरी आणि सासरे पण नाही आहेत. सो सासूबाई नसल्यावरती आणि त्यात मला सुट्टी असल्यामुळे मला असं झालेलं की सगळं घराचं जे काही आहे आज साफसफाई म्हणा, स्वयंपाक किंवा पूर्ण घराचं जे काही आहे ते रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती होती. सो उठल्यापासून माझं सुरू झालं की प्लॅनिंग की आता फर्स्ट काय करायचं, नंतर काय करायचं. त्यात रणजितला पण वेळ होता, त्याच्यामुळे मग त्याला पण वेळेत नाश्ता वगैरे देणं. पहिले मी उठून कचऱ्याचा डब्बा बाहेर ठेवला, त्याच्यानंतर चादर वगैरे घडी घालून बेडमध्ये ठेवला. थोडासा गोंधळ पण उडत होता, कारण की एकानंतर एक कसं करावं काय सुचत नव्हतं. आणि मी तेच विचार करत होते की माझ्या सासूबाई रोज हे सगळं कसं काय करतात, म्हणजे त्यांना मांडलं पाहिजे, इतक्या वर्षांपासून त्या करतायत. पण मला असं म्हणजे त्या दिवशी कोणीच नसल्यामुळे एकदम म्हणजे त्या दिवशी असं हे झालं सगळं की किती अवघड असतं हे सगळं. त्यानंतर मी बेड वगैरे धूळ फटकायला घेतली. ते झाल्यानंतर मग मला आता असं विचार चालू होता ब्रेकफास्टला काय करू वगैरे, आणि स्पेशल पण काहीतरी बनवायचं होतं, पण ते वेळेत पण बनलं पाहिजे, सगळं मॅनेज झालं पाहिजे टाईम, ते पण डोक्यामध्ये होतं सगळं. त्या हिशोबाने मी विचार केला की बघू आता आज ढोकळा, व्हाईट ढोकळा वगैरे बनवू. आणि गार्लिक ब्रेड पण मला खूप टाईमापासून बनवायचं होतं, मी ते ब्रेड्स आणून ठेवलेले. किचनमध्ये एंट्री करून पहिले हँडवॉश करून मग मी वस्तू सगळ्या सेग्रिगेट करायला सुरुवात केली. मला जे जे बनवायचं होतं त्या हिशोबाने माझी धावपळ सुरू करून वस्तू घ्यायला लागली सर्व. युजली आपल्याला काय बनवायचं असतं तर आपण एवढा विचार करत नाही, कोणती कढई घ्यायची, कोणते भांडे घ्यायचे, काय घ्यायचं, कसं घ्यायचं. पण जेव्हा तुम्हाला शूट करायचं असतं तेव्हा तुम्हाला खूप विचार करावा लागतो प्रत्येक गोष्टीचा. हे कसं चांगलं दिसेल, ह्याच्यात कसं दिसेल वगैरे वगैरे, खूप प्लॅनिंग करावं लागतं. ती खूप असते आणि म्हणजे त्याचा खूप कुटाणा असतो ॲक्च्युली. मी मध्ये मध्ये नेहमीच माझ्या सासूबाईंना म्हणत असते की तुम्ही कशाला इतका वेळ म्हणजे किचनमध्ये लावतात, किंवा पूर्ण घरामध्ये इतका कशाला तुम्ही करत बसता, तुम्हाला होत नाही तर मग कशाला करतात वगैरे. आणि मग मला त्या दिवशी रिअलाईज झालं की ॲक्च्युली करायला खूप असतं, आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युली ते करतात तेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये खूप वेळ पण जातो तुमचा. पण ते कसं आपली म्हणजे आपण लोकांसाठी असतं, आपल्या माणसांसाठी असतं, म्हणून आपण ते करतोच. आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली खूप एनर्जी पण लागते. त्याच्यामुळे मला त्या दिवशी पण रिअलाईज झालं की बापरे, या खरंच किती करतात. आणि मी उगाच यांना इतके दिवस म्हणायचे, ॲक्च्युली करायला तेवढं असतं म्हणजे मला. आणि मग ते होतंच, आपण जरी घरातून बाहेर कुठे असलो तरी पण आपलं लक्ष घराकडेच असतं की हे झालं असेल का, ते केलं असेल का, हे साफ केलं असेल का, हे फेकलं असेल का वगैरे वगैरे. सतत म्हणजे काय बोलतात ते हाऊस मेकर असणं सोपी गोष्ट नसते. सो ते असतंच एक. मला कॉफी सकाळी लागतेच, त्याच्यामुळे मी कॉफी पण ठेवून घेतली, चांगली उकळून द्यावं म्हटलं, आणि त्याच्यानंतर ब्रश करायला जावं. इतकं सतत सगळं स्वच्छ ठेवण्याची वगैरे अशी ॲज सच हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे काही सवय नव्हती. पण मला आता विथ टाईम रिअलाईज झालं की दॅट इज इम्पॉर्टंट आणि इट इज गुड फॉर एव्हरीवन. इथली सर्व ब्रेकफास्टची पूर्वतयारी केल्यानंतर मग मी गेली ब्रश करण्यासाठी. मला खूप दिवसापासून व्हाईट ढोकळा खायचा होता, त्याला ॲक्च्युली आवडतो, पण त्यांनी असं म्हणजे घरचा कधी खाल्लेला नव्हता. सो मी विचार केला की आज राईट टाईम आहे बनवावा, आणि जास्त काही त्याला वेळ पण नाही लागत. मी तो इन्स्टंटवाला रव्यापासून बनवलेला व्हाईट ढोकळा. सो म्हटलं की आज ट्राय करावं. ह्यासाठी मग मी ते रवा वगैरे सगळं घेतलं. दही तर मी सकाळीच काढून ठेवलेलं. आणि माझी तयारी सुरू असतानाच तो उठला, आणि मग त्याची कुडबुड सुरू झाली की तो काय करते वगैरे, आपण हे करू ते करू. आणि मग त्याने डिसाईड केलं की तो झाडांना पाणी घालण्याचं काम तो घेणार आहे त्याच्यावरती. आणि त्याने स्प्रे वगैरे घेतला आणि एक एक करून मस्त मध्ये टाईमपास करत एक एक करून आम्ही झाडांना पाणी घालायला घेतलं त्याने. जास्त काही झाडं नाही आहेत आमच्याकडे, पण जे आहेत ते व्यवस्थित आम्ही मेंटेन केलेलं आहे. त्यानंतर माझी कॉफी तर गार झालेली होती म्हणून मी ती प्यायला घेतली. त्यांना मग मी गार्लिक ब्रेडचं प्रिपरेशन चालू केलं. म्हटलं की ते पण बनवावं, खूप दिवसापासून नाही बनवलं, आणि मला आणि रणजित दोघं
चालू केलं मग त्याचं प्रिपरेशन. म्हणजे खूप सारे कामं माझ्या सासूबाईंमुळे खूप सोपे होतात. त्यांनी हे गार्लिक वगैरे पण खूप सोलून वगैरे आधीचपासूनच ठेवतात ते फ्रीजमध्ये. त्याच्यामुळे मला फक्त बऱ्याच गोष्टी काढून यूज करायच्या असतात. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू हर. आणि दुसरं तर जे काय आपण किचन अप्लायन्सेस किंवा छोटे छोटे गॅजेट्स यूज करतो त्याच्याने पण आपलं काम खूप जास्त सोपं होतं. जसं आमच्याकडे पण खूप छोटे छोटे असे चॉपर्स वगैरे आहेत. त्याच्याने ना आपला वेळ पण जास्त वाया जात नाही. सो फॉर वर्किंग वुमेन इट इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स आय विल से. कधी कधी इन्व्हेस्ट करणं पैसे वगैरे या गोष्टींमध्ये खरंच फायद्याचं ठरतं. बिकॉज इट सेव्हज आवर एनर्जी अँड टाईम ऑल्सो. आणि फ्रीज वगैरे पण आहे ना आमचं बऱ्यापैकी, म्हणजे मम्मी एकदम काय बोलतात त्याला मेंटेन्ड किंवा वेल ऑर्गनाइज ठेवतात. त्याच्याने ना इझिली गोष्टी सापडतात. आणि कधी कधी त्यांनी डबे वगैरे चेंज केले, काही वेगळं कुठे काही वेगळीकडे ठेवलं. सो शी मेक शुअर, म्हणजे त्या सांगतात मला की हे इकडे आहे तिकडे आहे. सो माझं तर मला खूपच त्यांची मदत होते ॲक्च्युली. ते आता नसले की मला खूपच ते त्यांची रुखरुख जाणवते किंवा असं होतं की अरे अरे नाही आहे. गार्बेज बॅग वगैरे पण चेंज करायची होती, ती पण करून घेतली. देन स्टेप बाय स्टेप मी ढोकळ्यासाठी प्रिपरेशन चालू केलं. खूप फ्लफी आणि टेस्टी असं झालं होतं ढोकळा. नंदितला तर खूपच आवडला. त्याचं प्रिपरेशन पण काही एवढं डिफिकल्ट नव्हतं आणि खूप छान झालं होतं. म्हणजे मी तर फर्स्ट टाईम बनवलेला, बट देन इट टर्न्ड आउट टू बी व्हेरी गुड. ॲक्च्युली नंतर मग ती मी डेली ह्याच्यामध्येच आमची इन्क्लूड केली ती रेसिपी. रणजितला ना थोडा वेगळ्या टाईपचा चहा लागतो ना, तो खूप छान बनवतो चहा. सो त्याने त्याचा चहा बनवायला घेतला. त्याला नंतर ओतून दिला मी चहा तो. आणि किचनचं असं असतं नुसतं करण्यापुरतं राडा नाही, नंतर तो राडा आवरावा पण लागतो. सो ते पण एक वेगळ्या टाईपचं टास्क आहे. जिथल्या तिथे वस्तू ठेवून नंतर तिथल्या तिथे भांडे थोडे म्हणजे धुवून घेणं वगैरे ते पण सगळं करावं लागतं. आणि नंतर मी ते सगळं सुरू केलं. नंतर मी ओटा वगैरे सगळं स्वच्छ पुसून वगैरे घेतला. नंतर ना मी सगळे कपडे वगैरे जे वाळायला घातलेले काल ते सगळं काढून घेतले, कारण की मला नंतर मशीन लावून ते परत सुकायला घालायचे होते. आणि भांड्यांची मशीनचं पण करायचं. मशीन भांड्यांची मी कालच लावली होती रात्री, पण मग ते सगळी पुसून ते सगळी जागेवरती ठेवणं त्याच्यात पण एक वेळ जातो. कारण की प्रत्येक भांडं तिथल्या तिथे ठेवलं तर ते नेक्स्ट टाईम इझी पडतं आपल्याला कुक करताना. नंतर आत्ताचे नाश्त्याचे सर्व भांडे वगैरे पण परत विसरून घेतले आणि सगळा कट्टा वगैरे परत पुसून घेतला. ओलं होतं कारण की ते विसरताना ते सगळं साफ करून घेतलं परत. त्यानंतर ना पाण्याचे जग्स परत बॉटल्स सगळी मी भरून ठेवलं, कारण आम्ही युजली भरून ठेवतो सो दॅट चालता बोलता कधी पण पाणी मग पिता येतं. कपडे वगैरे सर्व घडी घालून घेतले आणि त्यानंतर मग ते रूममध्ये नेऊन ठेवले. आणि डायनिंग टेबल पण क्लीन करून घेतला आफ्टर ब्रेकफास्ट खराब झालेला. आणि
आणि आता ते रूममध्ये नेलेले कपडे पण ते सगळे सेट करून घेतले कबडमध्ये जिथल्या तिथे. त्यानंतर मग मी सगळं झाल्यानंतर मग आंघोळ केली आणि मग आंघोळ केल्यानंतर पुन्हा वॉशिंग मशीन परत लावायचं होतं. मग सगळे कपडे टाकले माझ्या नंदीचे सर्व. आणि असा काहीसा असतो माझा दिवस जेव्हा माझ्या सासूबाई नसतात घरी. आणि ऑलमोस्ट सगळ्यांचं असंच असतं. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू सो मच.